God has mentioned in this book. आणि या पुस्तकामध्ये 6 आशेने परमेश्वराने दोष दाखवलेला आहे. God talks to the nation of Israel. आणि परमेश्वर इस्रायलच्या राष्ट्राशी तो बोलत आहे. Malachi means my messenger. आणि मलाखीचा अर्थ माझा संदेश देणारा, माझे संदेशक. Malachi means my messenger. आणि मलाखीचा अर्थ म्हणजे माझा संदेशक. Malachi chapter 1 verse 1. मलाखी याचा पहिला अध्याय पहिलं वचन. The burden of the word of the Lord to Israel by Malachi. मलाखीच्या द्वारे इस्रायलास प्राप्त झालेला परमेश्वराचे वचन. You know, I was sharing with you that God works on his covenant. आणि मी तुम्हाला सांगत होतो की परमेश्वर त्याच्या करारावरती तो कार्य करतो. We want to walk with God according to our prayer. We pray and we want to walk with God. आणि आपण प्रार्थना करतो आणि आपल्या प्रार्थनाद्वारे आपल्याला परमेश्वराबरोबर चालायची इच्छा असतो. That's how we think. आणि अशा प्रकारे आपण विचार करतो. Now even our prayer should be according to the covenant of God. आणि आपली प्रार्थना सुद्धा परमेश्वराच्या कराराबरोबर त्या प्रकारे असणं गरजेचं आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. We demand God and we want to walk with God. आणि आपण परमेश्वराकडनं काहीतरी मागतो आणि त्याच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो. We pray to God and we want to walk with God. आम्ही प्रार्थना करतो आणि त्याच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करतो. We do something and we demand from God. आपण काहीतरी करतो आणि परमेश्वराकडनं काहीतरी मागतो. But God only looks at his covenant. पण परमेश्वर फक्त आपल्या कराराकडे पाहतो. Do you fit to the covenant of God? तुम्ही परमेश्वराच्या करारामध्ये तुम्ही बसता का? Do you obey God's covenant? तुम्ही परमेश्वराचा कराराचा आज्ञापालन करता का? So when the Lord wants to talk to the Israel in this book, आणि मग या पुस्तकामध्ये ज्या परमेश्वरा इस्रायल बरोबर बोलायचं होतं, the first issue, the first accusation God brings to them is that he says in verse number 2, I have loved you, says the Lord, yet you say, wherein you have loved us. आणि परमेश्वर म्हणतो, मी तुमच्यावर प्रीती केली. तुम्ही मला विचारता, तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केली? So people were complaining that God doesn't love them. आणि लोक इस्रायलचे लोकांनी दोष लावत होते की परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करत नाही. Yes. They had a question. त्यांच्यामध्ये एक प्रश्न होता. Where is God? God is not loving us. आणि परमेश्वर कुठे आहे? तो आमच्यावर प्रीती करत नाहीये. So now God is answering their doubt. आणि आता परमेश्वर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तो देत आहे. How the way that God answers is very strange, very surprising. आणि त्या प्रश्नाला ज्या पद्धतीने परमेश्वराने उत्तर दिलं ते खूप हे आहे. Hallelujah. 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 Here we see in the Bible आणि या वचनामध्ये आपण पाहतो what God is answering. परमेश्वर कशा प्रकारे उत्तर देत आहे. तुम्ही आज So here God is answering like this. आणि या ठिकाणी परमेश्वर असं उत्तर देत आहे. Wherein you have loved us. Was not Esau Jacob's brother, says the Lord, yet I loved Jacob. परमेश्वर म्हणतो, एसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय? तरी मी याकोबावर प्रीती केली. आमेन. Amen. Amen. If somebody tells us you don't love me, then what is our response? ज्यावेळेस आपल्याला कोण म्हणतो की तू माझ्यावर प्रेम करत नाही, मग आपण त्याला उत्तर कसं देतो? We try to prove our love. आणि आपला जो प्रीती आहे ते सिद्ध करण्याचा आपण प्रयत्न करतो. But here how God is proving his love? पण या ठिकाणी परमेश्वर आपला प्रेम तो कसं व्यक्त करत आहे? He says, तो सांगत आहे, you know your brother Esau, तुला ईसाव तुझा जो भाव आहे ते आठवतो का? I didn't love him but I loved you. मी त्याच्यावर प्रेम केलं नाही पण मी तुझ्यावर प्रेम केलेलं आहे. Who is Esau now? आणि आता ईसाव कोण आहे? If you want to understand book of Malachi, आणि मलाईकाचं पुस्तक जर तुम्हाला समजून घ्यायचं you असेल, need to know a bit history of Israel. तर इस्रायलचा जो इतिहास आहे ते तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं If आहे. you understand the books of the Old Testament, जर तुम्हाला जुना करार जर तुम्ही समजून घेतला, at least you should know a little about their background. तर थोडाफार त्यांचा जो पार्श्वभूमी आहे ती तुम्ही समजून घेणं Then गरजेचं you आहे. can understand that book. मगच तुम्ही मलाईकाच्या पुस्तकाला जाणून घेणार. So who is Esau? मग आता ईसाव कोण होता? Isaac had two sons. इसाकला 2 मुलं होते. The eldest son was Esau जो थोरला होता तो ईसाव होता and the younger one was Jacob. आणि धाकटा जो होता तो याकोब होता.
these two children were born out of the same parents. आणि हे जे दोन्ही लेकरं ते एकाच आई वडिलांकडनं जन्म मिळवलेले होते. More than that, they were twins. आणि ते जुळे होते. But their lives was totally different. पण त्यांचे जे जीवनशैली ते खूप वेगळे होतं. Jacob became follower of God, आणि याकोब देवाच्या मागे चालणारा होता. but Esau became the follower of idols. आणि जो ईसा होता तो मूर्तीपूजकच्या तो मागे चालत होता. This is very very strange thing. आणि हे खूप विचित्र अशी गोष्ट आहे. They were twins. हे जुळे होते. They were together even in the womb. आणि त्या गर्भामध्ये सुद्धा ते एकत्र होते. They were together in the family. आणि त्या कुटुंबामध्ये एकत्र होते. They grew up in the same family. आणि त्या एकाच कुटुंबामध्ये त्यांची वाढ झालेली आहे. Their father and forefathers were very very devout and godly people. आणि त्याचे जे वडील आणि जे त्याचे आजोबा ते नव्हते ते पिढ्यानपिढीने ते देवाचे लोक होते. Abraham was their grandfather. आणि अब्राहम त्याचे आजोबा होते. Isaac was their father. आणि इसाक त्याचा वडील होता. They were born in such a godly family. आणि अशा दैविक भीतीमध्ये चालणाऱ्या लोकांच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. But what happened? पण काय घडलेलं आहे? Jacob became follower of God. याकोब देवाच्या मागे चालणाराच बनला. But Esau totally chose his own way. पण ईसानं त्यानं स्वतःचा मार्ग निवडला आणि तो मूर्तीपूजक झाला. He started following the culture of heathen in his days. आणि तो त्याच्या जीवनातलं त्या दिवसामध्ये त्या काळामधले जे परराष्ट्रीय होते त्यांचे जे कला जे रूढी परंपरा होती त्यांच्या मागे तो चालत होता. Jacob's children became a nation called Israel. आणि याकोबाचे जे मुलं होते तो एक राष्ट्र बनला आणि तो इस्रायल बनलेला आहे. Esau's children became a nation called Edom. आणि इसावचा जो लेकर होते ते एक राष्ट्र झाले आणि ते राष्ट्र इडोम म्हणून होता. These two brothers became two nations. आणि हे दोन भाव वेगवेगळे राष्ट्र बनलेले आहेत. One nation became Israel, another person became Edom. एक व्यक्ती इस्रायल बनलेला आहे आणि दुसरा व्यक्ती इदोम बनलेला आहे. So now God is talking to Israelites. आणि आता परमेश्वर इस्रायलच्या लोकांशी तो बोलत आहे. Now let me tell you some more background, a little more background about this book of Malachi. आणि या मलाकीच्या पुस्तकाचं अजून पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगू द्या. Israelites were in the land of Babylon for 70 years. आणि बॅबिलॉन या राष्ट्रामध्ये इस्रायल लोक 70 वर्षासाठी होते. After 70 years, आणि 70 वर्षानंतर God brought them back to the land of Israel. आणि परमेश्वराने पुन्हा त्यांना वतन देशामध्ये आणलेला आहे. Zerubbabel built the temple, which we call it second temple. आणि यरुबाबेलनं दुसरा मंदिर त्यानं बांधलेला आहे. We call it second temple. आणि आपण त्याला दुसरा मंदिर असं म्हणतो. And now the temple is ready. आणि आता तो मंदिर तयार होऊन झालेला आहे. These people came back from 70 years of slavery. आणि गुलामगिरीच्या 70 वर्षानंतर ती इस्रायल पुन्हा बाहेर आलेले आहेत. And now there were Levites and priests in the temple. आणि त्या मंदिरामध्ये लेवी आणि संदेश त्या ठिकाणी होते. Ezra came and he started the worship in the temple. एज्रा आलेला आहे आणि त्या मंदिरामध्ये तो स्तुती आराधना सुरुवात केलेली आहे. And then आणि त्यानंतर some problem is there. काही समस्या त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. Everything is nice now. आता सर्व काही चांगलं चाललेलं आहे. God brought them back to their own land. परमेश्वराने पुन्हा त्यांना त्यांच्या राष्ट्रामध्ये आणलेलं आहे. Now they are not slaves. आता त्यांनी गुलाम नाहीये. They are staying in their own houses. ते त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये राहत आहेत. They can go to their temple. Temple was also ready. त्यांचा मंदिर तयार होता आणि त्या मंदिरामध्ये ते जाऊन आराधना करू शकत होते. But still there were some issues God has raised in this book. पण या पुस्तकामध्ये काही समस्या परमेश्वरानं उघडीस आणलेला आहे. The first one. आणि तो पहिला हे आहे. The people had a complaint that God didn't love them. त्या लोकांमध्ये एक तक्रार होती की परमेश्वर त्यांच्यावरती प्रेम केलेलं नाहीये. Then God says, मग परमेश्वर म्हणतो, I loved Jacob. मी याकोबावरती प्रेम केलेलं आहे. But I didn't love Esau, his brother. पण त्याचा जो भाऊ ईसा होता त्याच्यावर मी प्रेम केलेलं नाहीये. Hallelujah. 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 If we want to understand God's love, जर आपल्याला परमेश्वराची प्रीती समजून घ्यायचं असेल, we also may be having lot of complaints against God. परमेश्वराच्या विरोधात सुद्धा आमचे बऱ्याच तक्रार असू शकतात. We may be asking God, what is this? You don't love me. You love that other family. You love that another brother.
आपण सुद्धा परमेश्वराला असं प्रश्न विचारत असेल की परमेश्वर पिता, तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, तू त्या दुसऱ्या कुटुंबावरती प्रेम करतोस, त्या दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करतोस. We may be having lot of issues, आणि बऱ्याच अशा समस्या आमच्यामध्ये असू शकतो. but how we can understand God's love in us? पण परमेश्वराचे प्रीती आमच्या जीवनामध्ये आपण कसं समजून घेऊ शकतो? Just take this example, हे उदाहरण घ्या. this verse number 2. आणि हा जो दुसरा वचन आहे, God, when the people of Israel, they had the same question, God showed the nation of Israel. आणि ज्यावेळेस लोकांमध्ये हा तक्रार होता त्यावेळेस परमेश्वरानं इस्रायल राष्ट्राला दाखवून दिलेलं आहे, See that nation? त्या राष्ट्राकडे तू पहा, I didn't love them, मी त्या राष्ट्रावरती प्रेम केलेलं but नाहीये, I loved you. पण मी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. My dear people, देवाचे प्रिय लोक हो, when we are going through tough time, we ask this question, God, Yes. where is your love? ज्यावेळेस आपण कठीण समस्यातून जात असतो त्यावेळेस परमेश्वराला आपण विचारतो की परमेश्वरा, तुझं प्रीती कुठं आहे? You don't love us. तू माझ्यावर प्रेम करत नाहीयेस. At that आणि situation, त्या परिस्थितीमध्ये you remember other people तुम्ही दुसऱ्या लोकांची आठवण करता, who are poor than you. जे तुमच्याहून गरीब आहेत त्यांची तुम्ही आठवण करता. You may be eating you may be eating a simple food. तुम्ही साधारण जेवण तुम्ही जेवत असाल, There are people who even don't have a one-time meal. आणि अशी लोक सुद्धा आहेत ज्यांना इंग्ने दिवसातला एक अन्न सुद्धा त्यांना भेटत नाही. So God will show them. मग परमेश्वर त्यांना दाखवून देईल. See, they don't have even one single meal. त्या लोकांना एका दिवसाचं भोजन सुद्धा नाहीये, At least you have food at. तरी सुद्धा तुझ्या घरामध्ये अन्न आहे. Hallelujah. हालेलुया. My dear Amen. people of God, देवाचे प्रिय लोक हो, we should not complain against God. आपण देवाविरुद्ध तक्रार करत बसायचं नाहीये. You may be thinking that I have the biggest problem. तुम्ही विचार करत असाल की माझ्यामध्ये खूपच मोठी समस्या आहे, I have the biggest problem. आणि माझ्याकडेच तो खूप मोठा समस्या आहे, And all others are living a good life. आणि सर्व बाकी जे आहेत ते आपले जीवन मस्त जीवन जगत आहेत. Then what God will say? मग परमेश्वर काय सांगतो? Look at those people. त्या लोकांकडे तू पहा, Look at the people who are staying at the footpath. जे फुटपाथ वरती राहणारे लोक आहेत त्याच्याकडे तू पहा. They don't have place in the rainy season. पावसाळ्यात त्यांच्याकडे घरं नाहीयेत, During night, even in the winter, they sleep on the footpath. आणि थंडीच्या ऋतूमध्ये सुद्धा ते फुटपाथ वरती झोपतात. Look at those people. They don't have even good clothes. आणि त्या लोकांकडे पहा, त्यांच्याकडे चांगले वस्त्र देखील नाहीये. At least you have good clothes. तुझ्याकडे तर चांगले कपडे आहेत. Why do we complain, God? मग आपण देवाविरोध का तक्रार करतो? My dear people of God, देवाचे प्रिय लोक हो, if you have any complaints against God, जर तुमच्याकडे देवाविरोध काय तक्रार असेल, look at those people who are still living in the more worst life than you. तुम्ही त्या लोकांकडे पहा जे तुमच्यापेक्षा बेकार जीवन जगत आहेत. You should look at them. तुम्ही त्या लोकांकडे पहा, Then you thank God मग तुम्ही देवाला धन्यवाद द्या that whatever God has given is the best thing. की जे काय परमेश्वराने दिलेलं आहे ते खूप उत्तम आहे. You keep on thanking God in whatever things God has given you. आणि जे काय गोष्टी परमेश्वराने तुम्हाला दिल्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही देवाला धन्यवाद देत राहा. In verse number 3, आणि तिसऱ्या वचनामध्ये God says that I hated Esau and laid his mountains and his heritage waste for the dragons of the wilderness. येसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यांना दिले. Hallelujah. Okay, we will not go in detail. आपण खोल रीतीने आपण पाहणार नाहीये, We will go in detail in our Bible studies आणि बायबल स्टडी मध्ये आपण त्याचा अभ्यास करू, because Sunday we can't take a Bible study. कारण रविवारच्या संदेशामध्ये आपण बायबल स्टडी सारखा अभ्यास करू शकत Okay, the नाही. first complaint आणि पहिला जो तक्रार आहे was that God didn't love his people. की परमेश्वर त्याच्या लोकांवरती प्रेम केलेलं नाहीये. So from verse 2 to verse 5, God answers their question. आणि दुसऱ्या ते 5व्या वचनामध्ये परमेश्वर त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. God proved his love. आणि परमेश्वराने त्याचं प्रीती सिद्ध करून केलेलं आहे. So where do you find God's love? मग तुम्ही देवाचं जे प्रेम आहे तुम्ही कुठं पाहता? Where do you find? तुम्ही कुठं पाहता? How do you prove that God loves you? आणि तुम्ही कसं सिद्ध करणार की परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो? If you know that God always loves you, जर तुम्हाला माहिती आहे की परमेश्वर तुमच्यावर नेहमी प्रेम करतो, you will never be sad. तुम्ही कधीच निराश नसणार. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You will never be sad. तुम्ही कधीच निराश नसणार. Of course, I agree you have some issues. मी मान्य करतो तुमच्या जीवनामध्ये काही समस्या आहेत.
but still there are chances to thank God. पण तरी सुद्धा आपल्याकडे संधी आहे की परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ शकतो. Learn to thank God. आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी तुम्ही शिका. Whatever you have. जे काय तुमच्या जवळ आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Learn to live a happy life. आणि आनंदित जीवन जगण्यासाठी तुम्ही शिका. Don't have any issues or complaints with God. आणि देवाबरोबर तुम्ही कोणत्याही प्रकारचा समस्या किंवा तक्रार तुम्ही निर्माण करू नका. Don't fight with God always. तुम्ही नेहमी देवाबरोबर भांडत बसू नका. Yes, don't keep on asking God personal questions. आणि वैयक्तिक प्रश्न तुम्ही परमेश्वराला विचारत बसू नका. Ask him questions from the Bible. देवाला पवित्र वचनातून प्रश्न विचारा. Hallelujah. हालेलुया. If you read the Bible, you can ask him. जर तुम्ही वचन वाचला मग तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता. If your life itself has become a big question, then what question you are going to जर ask? स्वतःच जीवन एक कोणता प्रश्न चिन्ह झाला असेल मग तुम्ही देवाला काय प्रश्न विचारणार So, आहे. my dear people, म्हणून देवाचे प्रिय लोक हो, it is necessary to understand God's love. आणि देवाचं प्रीती जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. Bible says वचन सांगत आहे we cannot measure the length and breadth and the height and depth of his love. आणि आपण परमेश्वराची रुंदी उंची काही त्याचे आपण मोजू शकत नाही. The love, his love. देवाची प्रीती, देवाची प्रीतीची. देवाच्या प्रीतीचे आपण मोजमाप करू शकत नाही. Yes, he has loved us with such a love. आणि अशा प्रकारच्या प्रीतीनं तो आपल्यावर प्रेम करतो. And God will make everything good for you. आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्यासाठी सर्व चांगलं करेल. Because he always think good about you. कारण तो नेहमी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो. He will never imagine bad about you. तो कधीच तुमच्याबद्दल वाईट विचार करणार नाही. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. So that is the first issue God has raised in this book. आणि हा पहिला जो तक्रार आहे परमेश्वराने या ठिकाणी सांगितलेला आहे. There is a second issue now. आणि आता एक दुसरा समस्या आहे. The first issue, people were asking questions आणि पहिल्या समस्यामध्ये लोक परमेश्वराला प्रश्न विचारत होते, to God. देवाला विचारत होते. But in the second issue, आणि दुसऱ्या समस्यामध्ये God is raising complaints against the people. परमेश्वर लोकांच्या विरोधात तक्रार सांगत आहे. Verse number 6. आणि 6वं वचन, Verse number 6 says, आणि 6वं वचन सांगत आहे, a son honors his father and a servant his master. If then I be a father, where is my honor? And if I be a master, where is my fear? Says the Lord of hosts unto you, O priests that despise my name. And you say, wherein we have despised your name. 6वं वचन वाचा. मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान खोटे आहे. मी धनी आहे तर माझे भय खोटे आहे. असे त्याच्या नावाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याचकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नावाचा कोणत्या प्रकारे अपमान केला. This argument looks me as if a husband and wife have some issues. आणि या ठिकाणी जो वाद आहे मला असं समजून येतं की जे नवरा बायकोचा जो तक्रार आहे त्या प्रकाराचा आहे. First issue, पहिला जो तक्रार आहे, Israel said, इस्रायल लोक म्हणत आहे, you don't love me. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. Now God is saying, आणि आता परमेश्वर सांगत आहे, you don't respect me. तू माझा सन्मान करत नाहीये. It is a husband and wife issue here. आणि नवरा बायकोचा एक तक्रारी या ठिकाणी आहे. Hallelujah. हालेलुया. That is true. आणि हे सत्य आहे. See, Israelites were not honoring God. आणि जे इस्रायल लोक ते देवाचे सन्मान करत नव्हते. And God is teaching here how to honor God. आणि परमेश्वर या ठिकाणी त्यांना शिकवत आहे की तुम्ही देवाचा सन्मान कसं करायचा आहे. Hallelujah. हालेलुया. Why God told them that they don't honor? आणि परमेश्वर का त्यांना सांगितले की तुम्ही माझा सन्मान करत नाहीये. He is asking, I am your father. तो म्हणत आहे की मी तुमचा पिता आहे, Where is my respect? पण माझा सन्मान कुठे आहे. Okay. So and then he says, I am your master. आणि मी तुमचा धनी आहे. Do you fear me? आणि तुम्ही माझा भय धरता का. You don't fear me. तुम्ही मला भीत नाही. You have despised my name. आणि माझ्या नावाला तुम्ही तुच्छ लेखलेला आहे. Verse number 7. आणि 7वं वचन, Why God complained? Here is the reason. आणि परमेश्वर का तक्रार केलाय या ठिकाणी त्याचं कारण लिहिण्यात आलं You आहे. offer polluted bread upon mine altar, and you say, wherein have we polluted you? In that you say, the table of the Lord is contemptible. तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढवता. तरी तुम्ही विचारता
आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळले? तुम्ही म्हणता परमेश्वराचे मेज तुच्छ आहे. Okay, now listen. This is very interesting now. आणि ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. Here, या ठिकाणी how people dishonored God. आणि लोकांनी कशा प्रकारे देवाचा जो सन्मान तो म्हणजे त्याचा सन्मान केला नाही या ठिकाणी लिहिलेला आहे. Let us read one more verse, verse number 8. आणि 8वं वचन आपण वाचणार आहे. And if you offer the blind for sacrifice, is it not evil? And if you offer the lame and sick, is it not evil? Offer offer it now unto your governor. Will he be pleased with you, or accept your person? Says the Lord of hosts. तुम्ही आंधळा पशु अर्पण करता, हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बळी देता, हा अधर्म नव्हे काय? असले अर्पण आपल्या प्रांताधिकाऱ्यास देऊन तर पहा, तो तुझ्यावर प्रसन्न होईल काय? अथवा तुझ्यावर त्याची मर्जी बसेल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. So how to honor God? मग परमेश्वराचा आदर कसं करायचा आहे? How can we respect God? आणि कशा प्रकारे आपण परमेश्वराचा सन्मान करू So शकतो? God has some ways here. आणि काय मार्ग परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे? These Israelites, आणि या इस्रायल लोकांची they were giving all the lame or the weak animals in the sacrifice. आणि अर्पणामध्ये जे आंधळे आहेत किंवा जे लंगडे आहेत असे प्राणी लोक इस्रायल लोक देत होते. They were keeping all the good animals, आणि सर्व चांगले जे जनावर आहेत त्यांच्याजवळ ठेवत होते. and they will keep all the nice sheep for them. आणि स्वतःसाठी चांगले मेंढरे त्यांनी ठेवत होते. They will make nice mutton biryani. आणि स्वतःसाठी चांगलं मटण बिर्याणी बनवत होते. But for God, पण परमेश्वरासाठी they were bringing all very weak animals. आणि ते कमजोर असे पशु आणून अर्पण करत होते. And there God raises the issue. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने तो तक्रार करत आहे. You are insulting me. तुम्ही माझा अपमान करत आहे. What kind of offering you are giving to me? आणि कोणत्या प्रकारचं अर्पण तुम्ही मला देत आहे? Is this kind of offering that I demanded from you? आणि तुमच्याकडे मी अशा प्रकारच्या अर्पणाची मागणी केली होती का? My dear people, देवाचे प्रिय लोक हो, when we give to God, we need to give the best thing unto God. ज्यावेळेस आपण परमेश्वराला देतो तर सर्वात उत्तम असं परमेश्वराला देणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Here one more verse is there. या ठिकाणी अजून एक वचन आहे. Let me read from I read from KJV. Let me read from another version, ESV. Okay. In verse number 13, आणि 13 वचनामध्ये let us read verse number 13. 13 वचन आपण वाचूया. There is again the same complaint. आणि पुन्हा तोच तक्रार आहे. You said also, behold, what a weariness is it, and you have snuffed at it, says the Lord of hosts. And you brought that which was torn, and the lame, and the sick. Thus you brought an offering. Should I accept this of your hand? 13 वचन वाचा. काय फिराही असे म्हणून तुम्ही नाक मुरडता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही लुटून आणलेला लंगडा किंवा रोगी असा पशु आणून अर्पण करता. तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय? Yes, see what is the complaint here. आणि या ठिकाणी परमेश्वर काय तक्रार करत आहे? They were offering to God a torn, lame, and sick animals. आणि ते रोगी आणि लंगडे आणि लेला असं पशु तिने अर्पण करत होते. That will disrespect God. आणि ते परमेश्वराचा अपमान करत होतं. My dear people, देवाचे प्रिय लोक, when we offer anything to God, ज्यावेळेस आपण परमेश्वराला काय अर्पण करतो, we need to offer the best thing. तर सर्वात उत्तम आपल्याला अर्पण करायचं आहे. Amen. Amen. Whatever the best thing we have, जे काय उत्तम आमच्या जवळ आहे that belongs to God. ते परमेश्वराचं आहे. Amen. Amen. Not all the waste things. जे काय राहिलेल्या गोष्टी ते नाही. Not the that even the not the torn notes or the old notes. किंवा जुना फाटकी नोट सुद्धा परमेश्वराचा नाहीये. Not the mutilated notes. जे खराब झालेले जे फाटके आहेत ते नोट सुद्धा परमेश्वराचा The नाहीये. best notes belongs to God. जे उत्तमाचे जे नोट्स आहेत ते सुद्धा परमेश्वराचे आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Sometimes in offering, कधी कधी दानार्पण मध्ये we get such notes. अशा प्रकारचे नोट आम्हाला मिळतो. Bank will ask me,
आणि बँक मला विचारतात, from where did you bring this? तुम्ही हे नोट कुठून आणलेला आहे? How can we offer such notes to God? आणि देवाला अशा प्रकारचे नोट आपण कसं अर्पण करू शकतो? Sometimes it is very difficult to identify is it 10 rupees notes or 20 rupees notes. कधी कधी ती ओळखणं सुद्धा आम्हाला कठीण जाते की 10 रुपयाचं नोट आहे की 20 रुपयाचं नोट आहे. We bring such one and you just throw there. अशा प्रकारचे नोट आणतो आणि त्या दान पेटीमध्ये आपण टाकतो. How God will respect us? मग परमेश्वर आपला सन्मान कसं करेल? How God will honor you? आणि परमेश्वर तुमचा आदर कसं करेल? We don't honor God. आपण देवाचा आदर करत नाही. My dear people, देवाचे प्रिय लोक हो, the best and the new note belongs to God. जे उत्तम आणि जे नवीन आहे ते परमेश्वराचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. From today, आणि आजपासून we will make it that we will give the best thing to God. आपण स्वतः बरोबर एक करार करूया की जे उत्तम आहे ते परमेश्वराला आपण देणार आहे. You see verse number 14. Read verse number 14. आणि 14 वचन आपण वाचूया. But cursed be the deceiver which has in his flock a male and vowed and sacrifice unto the Lord a corrupt thing. For I am a great king, says the Lord of hosts, and my name is dreadful among the heathen. आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रात माझ्या नावाची भीती धरतात असे परमेश्वर म्हणतो. आमेन. See what God says? आणि परमेश्वर काय सांगत आहे? You have a flock of a male. आणि तुमच्याकडे नर पशुचं एक कळप आहे. But you give a corrupt thing. पण तुम्ही इकडे विटाळलेलं इकडे अशी पशु तुम्हाला देता. You have good animal. तुमच्याकडे इकडे उत्तम असं पशु आहे. But you give bad one. पण इकडे तुम्ही कमजोर असलेलं तुम्ही देताय. Then God says that is wrong, that you are insulting God. मग परमेश्वर म्हणते हे चुकीचं आहे आणि तुम्ही देवाचा अपमान करत आहे. You don't have. तुमच्याजवळ नाहीये. You have only one thing and that is not good. आणि तुमच्याजवळ एकच आहे आणि ते उत्तम नाहीये. You are giving to God. Okay, God will accept आणि it. त्यावेळेस तुम्ही परमेश्वराला देताय तर परमेश्वर ते स्वीकारतो. You have good, you have bad, but you give bad thing to God. तुमच्याकडे चांगला आहे, वाईट आहे आणि तुम्ही स्वतःजवळ चांगलं ठेवताय आणि परमेश्वराला वाईट देताय तर ही चुकीचं आहे. Then God can't accept it. मग परमेश्वर ते स्वीकारत नाही. That's the second issue God raised in this book. आणि या पुस्तकामध्ये परमेश्वर हा दुसरा दोष परमेश्वर दाखवून दिलेला आहे. Chapter 2 verse number 2. आणि दुसरा अध्याय दुसरं वचन. If you will not hear and if you will not lay it to heart to give glory unto my name, says the Lord of hosts, I will even send a curse upon you and I will curse your blessings. Yes, I have cursed them already because you do not lay it to heart. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या नावाचा महिमा व्हावा त्यासाठी तुम्ही ऐकून मन लावले नाही तर मी तुमच्यावर शाप पाठवीन व तुमचे आशीर्वाद शाप करीन. तुम्ही लक्ष पुरवत नाही म्हणून मी त्यांना शापरूप करून चुकलो आहे. So here God says, आणि या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे, when we give a lame or a sickly animal, ज्यास आपण आजारी असलेला किंवा असं लंगडा असं पशु ज्यास अर्पण करतो, or if we give a weak animal, किंवा कमजोर पशु आपण अर्पण करतो, God says, I will curse you. परमेश्वर सांगतो मी तुम्हाला श्राप देईन. My dear people, देवाचे लोक, if we have the best thing, let us give it to God. जर आपल्याकडे उत्तम आहे तर ते परमेश्वराला आपण देऊया. You may be poor, तुम्ही गरीब असू शकता, you may be rich. तुम्ही श्रीमंत असू शकता. If you are poor, give the best you have. जर तुम्ही गरीब आहे तर जे उत्तम आहे ते परमेश्वराला द्या. If you are rich, give the best thing God have. आणि जर God has given to you. आणि जर तुम्ही श्रीमंत आहे, जर परमेश्वराने तुम्हाला उत्तम दिलंय त्यातून तुम्ही द्या. That is how God will bless you. आणि अशा प्रकारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. Because कारण by our giving we honor the altar. आणि आपण देण्याद्वारे परमेश्वराचा जो वेदी त्याचा आदर करतो. In Matthew 23:18 and 19, Jesus said about this. आणि मत्ते 23:18 आणि 19 मध्ये परमेश्वर येशूने याबद्दल सांगितलेलं आहे. Yeah, Matthew 23:18 and 19. मत्ते 23:18 आणि 19. There Jesus said, त्या ठिकाणी येशू म्हणाला, you bring gift to the altar. आणि तुम्ही वेदीजवळ अर्पण घेऊन येता. What is great? Gift is greater or altar is greater? आणि मग तो दान जो मोठा आहे की वेदी मोठी आहे? What is the greater? आणि त्या दोन्ही गोष्टीमध्ये मोठा कोण आहे?
Altar, you are right. आणि वेदी मोठा आहे. So we need to honor the altar, not the gift what you are giving. आणि जे वेदी आहे त्याचा तुम्हाला आदर करायचा आहे. तुम्ही जे देत आहे त्याचा आदर करा. We may be saying yes, I am giving. आम्ही म्हणत असेल की होय मी देत आहे. But God says, पण परमेश्वर सांगत आहे altar is more precious than your gift. आणि तुमच्या दानार्पणापेक्षा जो वेदी आहे तो मोठा आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So let us honor God by giving the best things. मग देवाचा आपण देण्याद्वारे आपण आदर करूया. Hallelujah. हालेलुया. Let us give our best time to God. आणि आपला उत्तम वेळ परमेश्वराला आपण देऊया. Let us give to God our first hour of the day to God. आणि दिवसातला जो पहिला तास आहे हे परमेश्वराला आपण देऊया. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. When you wake up, ज्यावेळेस तुम्ही उठता the first hour, तो पहिला तास आहे it belongs to God. तो परमेश्वराचा आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. You cannot give God all the remaining time. You do all the work and then the time is remaining. Then I will give. No, you are insulting God. You are doing the same mistake what Israelites did in this book. आणि तुम्ही दिवसभराचं काम आवरून नंतर राहिला जो वेळ तुम्ही परमेश्वराला द्या हे चुकीचं आहे. या ठिकाणी सुद्धा इस्रायलचे लोक असंच करत होते. And God said, I will curse you. आणि परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला श्राप देईन. What are we doing in the first hour of our day? आणि आपल्या जीवनातल्या पहिल्या तासामध्ये आपण काय करत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. The third issue God has raised in this book. आणि या पुस्तकामधला जो तिसरा समस्या परमेश्वराने दाखवून दिलेला आहे It's Malachi chapter 2, 10 to 16. मलाही काय दुसरा अध्याय 10 ते 16 वचनामध्ये लिहिण्यात आले आहे. We will not go through all the verses. सर्व वचनातून आपण पाहणार नाहीये. Malachi chapter 2, 10 to 16. मलाही काय जो दुसरा अध्याय 10 ते 16 वचनापर्यंत It is about the marriage. तो एका लग्नाबद्दल आहे. There were problems during those days with the couples. आणि त्या काळामध्ये जोडप्यांमध्ये काय समस्या होती. What was that? आणि ती समस्या काय होती. Malachi chapter 2 verse 13. मलाही काय दुसरा अध्याय 13 वचन. And this second thing you do, you cover the Lord's altar with the tears, with weeping and groaning, because he no longer regards the offering or accepts it with favor from your hand. तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की त्या यज्ञापराचे ढुंकून पाहत नाही, तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. Here, आणि या ठिकाणी God is talking to the husbands. आणि जे पती लोक आहेत त्यांच्याशी परमेश्वर बोलत आहे. It is in the New Testament, it is for both husband and wife. आणि नव्या करारामध्ये दोघांसाठी आहे, नवरा बायको दोघांसाठी आहे. Because during those days, husbands had the problem. कारण त्या काळामध्ये नवऱ्यांमध्ये ती समस्या होती. I am not telling that our wives were not having in those days. मी म्हणत नाही की स्त्रियांमध्ये किंवा पत्नीमध्ये ती समस्या But नव्हती. here God is speaking to the husbands. पण या ठिकाणी जे पती लोक आहेत त्यांच्याशी परमेश्वर बोलत आहे. But now, पण आता for us here, it is for husbands and for wives. पण आपल्यासाठी या ठिकाणी आता दोघांसाठी आहे, पतीसाठी सुद्धा आहे आणि पत्नीसाठी सुद्धा आहे. What God said here. आणि या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे. He says, this second thing you do. आणि हे दुसरी गोष्ट तुम्ही करत आहे. What was the first thing? आणि पहिली गोष्ट तुम्ही काय करत होता. They offered a lame and sick animal on the altar. आणि त्या वेदीवरती जो आजारी आणि आंधळा असा पशु आहे आपण अर्पण करत होतो. Now the second thing. आणि आता दुसरी गोष्ट. It is again regarded concerned with the altar. आणि त्या वेदी बरोबरच जोडलेली गोष्ट आहे. What God says. परमेश्वर काय सांगत आहे. Here God says. त्या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे. You cover the Lord's altar with the tears and with weeping and groaning, with groaning. आणि तुमच्या रडण्याने किंवा तुमच्या फुसफुसाने तुम्ही देवाच्या वेदीला तुम्ही झाकून घेत आहे. Hallelujah. हालेलुया. First they offered wrong things. पहिले चुकीच्या गोष्टी त्यांनी अर्पण केलेल्या आहेत. Now on God's altar tears are there. आणि देवाच्या वेदीवरती अश्रू आहेत. Whose tears? आणि कोणाचे अश्रू आहेत. Whose tears? कोणाचे अश्रू आहेत. See there, Malachi chapter 14, 2:14. आणि मला काही दुसरा अध्याय 14 वचन. But you say, तुम्ही म्हणता, why does he not? असे का. Because the Lord has witnessed between you and the wife of your youth.
वाचा. तुम्ही म्हणता असे का? कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे. ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस. To whom you have been faithless, though she is your companion and your wife by covenant. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. What is the complaint here? आणि या ठिकाणी तक्रार काय आहे? God's complaint is with the husbands. आणि या ठिकाणी परमेश्वराचा जो तक्रार आहे ते पती लोकांबरोबर आहे. You know, during those days, आणि त्या काळामध्ये during the times of Malachi, आणि मलायखाच्या वेळामध्ये Israelites used to marry unbelievers. इस्रायलचे लोक होते ते अविश्वासी लोकांबरोबर लग्न करत होते. They used to marry unbelieving girls. आणि अविश्वासणाऱ्या स्त्रियांबरोबर ते लग्न करत होते. Not only that, एवढंच नव्हे, even they were giving divorce very easily. आणि खूप सहज रीतीने ते सूड पत्र देखील देत होते. Divorce was very common during the days of Malachi. आणि मलायखाच्या काळामध्ये डिवोर्स हा खूप साधारण गोष्ट झालं होतं. And because of that, though their wives were weeping, crying and groaning. आणि त्या कारणामुळे ते जे पत्नी होते ते खूप आक्रोश करत होते आणि रडत होते. And God says, आणि परमेश्वर सांगत आहे, because of their tears my altar is defiled. आणि त्यांच्या अश्रूमुळे जो माझा वेदी आहे तो विटाळलेला आहे. My dear people, आणि माझे देवाचे प्रिय लोक, you may be a husband or you may be a wife. तुम्ही पती असू शकता किंवा पत्नी असू शकता. If you are a husband, जर तुम्ही पती आहे, if you are causing tears to your wife, जर तुमच्या पत्नीसाठी तुम्ही अश्रू आणत आहे, you are corrupting the altar. तर तुम्ही जो वेदी आहे त्याला तुम्ही दूषित करत आहे. And God is complaining against you. आणि परमेश्वर तुमच्या विरोधात तक्रार करत आहे. If you are a wife, आणि जर तुम्ही एक पत्नी आहे, if you are troubling husband, आणि जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला जर तुम्ही त्रास देत and आहे, if your husband is crying, आणि तुमचा जो पती रडत आहे, his tears are on the altar. त्याचा अश्रू त्या वेदीवरती आहे. And now God is complaining of wives. आणि आता परमेश्वर पत्नीच्या विरोधात तक्रार करत आहे. What is the marriage here? आणि या ठिकाणी लग्न काय आहे? In this book, आणि या पुस्तकामध्ये these verses आणि हे जे वचन आहे give us the best example of marriage. आणि लग्नाचं एक उत्तम असं उदाहरण आम्हाला देत आहे. God says परमेश्वर सांगत आहे in this verse, या वचनामध्ये तो सांगत the आहे, last part of this verse 14 it says, she is your companion and wife of your covenant. आणि 14 वचनाचा दुसऱ्या भागामध्ये तो सांगत आहे, ती तर तुझ्या सहकार्य व तुझी कराराची पत्नी आहे. Nobody says amen. कोणी आमेन म्हणत नाहीये. This amen has no value. आणि या आमेन मध्ये काय मूल्य नाहीये. काय अर्थच नाहीये. पहिलं टर्म आमेन यायला पाहिजे. Amen. मी सांगितलं म्हणून तुम्ही सांगितलं तर काय अर्थ नाही. Hallelujah. Hallelujah. If you each other, if any one of you causing trouble to your companion, your life partner, जर तुम्ही तुमच्या जीवनाच्या जोडीदाराला जर त्रास देत असाल, God has a complaint तर परमेश्वर तक्रार करत आहे that you have corrupted, you have defiled my altar. की तू माझ्या वेदीला दूषित केलेला आहेस. And what God says here, the next part, verse number 15. आणि 15 वचनामध्ये परमेश्वर काय सांगत आहे? Did he not make them one? परमेश्वराने त्याला एक बनवलेलं नाहीये का? See how how God is describing the marriage. आणि परमेश्वर त्या लग्नाचा उल्लेख कसं करत आहे की तो त्याचं वर्णन कसं करत आहे? God says, परमेश्वर सांगत आहे, she is your companion. ती तुझी जोडीदार आहे. She is wife of your covenant. आणि तुझ्या कराराची ती पत्नी आहे. And I made both of you one. You are not two, you are one. आणि आता तुम्ही दोघे नाही तर तुम्ही एक आहे. Now number 4. आणि आता चौथी गोष्ट, She with a portion of the spirit in their union, you became one in your spirit. आणि आत्म्यामध्ये तुम्ही आता एक बनलेला आहे. See how is the marriage here? आणि या ठिकाणी लग्न कसं आहे? Marriage is not just an ordinary thing. आणि लग्न हे साधारण गोष्ट नाहीये. For us, आमच्यासाठी झट मागणी पटव्या. But for God it is not like that. पण परमेश्वरासाठी असं नाहीये. In today's जमाना it is very common. आणि आजच्या युगामध्ये हे साधारण झालेलं आहे. Love at first sight. आणि पहिल्या दृष्टीमध्ये प्रेम होतो. Fight at first sight. आणि पहिल्याच दृष्टीमध्ये भांडण होतं.
पहला शादी से पहले देखना, प्यार में गिरना, शादी के बाद भी पहला दिन ही झगड़ा करना. That's but the Bible, what kind of picture God is giving about the marriage? पण या ठिकाणी लग्नाचं काय दृश्य परमेश्वर आम्हाला समोर मांडत आहे? You are companion with each other. तुम्ही एकमेकांबरोबर सहभागिता आहे. You are bound with a covenant. तुम्ही एका करारामध्ये बांधले गेलेला आहे. You are one, you are joined together. आणि तुम्ही आता जोडलेला आहे, तुम्ही एक आहे. You are one in the spirit. आत्म्यामध्ये तुम्ही एक आहे. And then he says, आणि मग तो म्हणत आहे, and what was the one God seeking? आणि तो एक काय परमेश्वर शोधत आहे? Godly offering. आणि तो देवी अर्पण. So God yourself in your spirit, let none of you be faithless to the wife of your youth. Second part of 15. 15 वचन मधला दुसरा भाग वाचा. ज्याच्या काही आत्म्याचा थोडा तरी अंश येईल, अशा कोणीही असे कधी केले नाही. देवास अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? याकरता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. What it says? आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. So God yourselves in your spirit. God yourselves in your spirit. Read that verse. आणि आपल्या आत्म्याला जपावे म्हणून सांगितलेलं आहे. Then it says, let none of you be faithless to the wife of your youth. व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. Hallelujah. हालेलुया. Praise Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. You know, this third issue is related to the husband and wife relationship. आणि तिसरा जो समस्या होता तो एक नवरा बायको मधला जो नातेसंबंध त्या संदर्भात होता. And God is very serious with this kind of issue. आणि अशा प्रकारच्या इश्यू मध्ये परमेश्वर खूप गांभीर्य होता. For us it may be very common to fight. आणि भांडण करणं आमच्यासाठी खूप सामान्य असेल. It may be very very common. आणि खूप सामान्य असेल. We may be fighting for everything. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपण भांडत असू शकतो. Sometimes we fight because we didn't fight. कधी आपण भांडतो कारण आपण भांडतोच नाही. आज भांडला ना, चला आज भांडूया. For us it may be very common. आमच्यासाठी ती सामान्य असेल. But God is serious with our dispute, with our fights. पण आमच्या भांडणामध्ये परमेश्वर खूप सिरियस आहे. Hallelujah. हालेलुया. You cannot be faithless. आणि अविश्वासू तुम्ही राहू शकत नाही. You cannot hurt each other. तुम्ही एकमेकांना इजा पोचू शकत नाही. You cannot cause tears in each other's eyes. आणि एकमेकांसाठी तुम्ही अश्रूचं कारण बनू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. So if either of them shed tears, आणि दोघांपैकी एक जण जर अश्रू ढाळत आहे, then God will come in between. मग परमेश्वर त्या दोघांमध्ये येईल. He will say, काय झालं बाबा? परमेश्वर म्हणणार, You may not tell pastor. तो पास्टरला सांगणार नाही. You may keep it with yourself. ते तुमच्या जवळच तुम्ही ठेवणार. You may show to your pastor that you are a very nice and good couple. तुम्ही तुमच्या पास्टरला दाखवून देत असाल की तुम्ही खूप चांगले असे जोडी झालेला आहे. But God will not keep quiet. पण परमेश्वर शांत बसणार नाही. God will definitely ask you this question. परमेश्वर तो तुम्हाला विचारणार हा प्रश्न. What God said here? आणि परमेश्वर या ठिकाणी काय बोललेला आहे? Let us read one more time. आपण पुन्हा एक वेळ वाचणार आहे. Verse number 10. 10वा वचन. Chapter 2 verse number 10. दुसरा अध्याय 10वा वचन. Have you not all one Father? Has not one God created us? Why do we deal treacherously every man against his brother by profaning the covenant of our fathers? आम्हा सर्वांचा एक पिता नाही काय? एकाच देवाने आम्हाला उत्पन्न केले नाही काय? असे असताना आम्ही आपापल्या बंधूचा विश्वासघात करून आपल्या पूर्वजांचा करार का मोडतो बरे? Okay, then let's read verse number 13. 13 वचन. The second thing you do, you cover the Lord's altar with tears and weeping and groaning because he no longer regards the offering or accepts it with favor from your hand. तसेच आसवे काढणे, रडणे व उसासे टाकणे, त्यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की ते यज्ञार्पणाकडे झुकून पाहत नाही. तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. Bible says, वचन सांगत आहे, among husband and wives, पती पत्नीमध्ये if one cause or one hurt another person, जर एका व्यक्तीनं दुसऱ्याला जर ठेच पोचवलेला असेल, then what happens? मग काय होतो? God says here, परमेश्वर सांगत आहे,
that he will not accept your offering. तो तुमचा दान अर्पण तो अर्पणे स्वीकारणार नाही. No one says amen. कोणी आमेन म्हणत नाहीये. Hallelujah. हालेलुया. Be careful. सावध असावं. God says, परमेश्वर सांगत आहे, I am your witness in your marriage. तुमच्या लग्नामध्ये मी साक्षीदार आहे. Amen. लग्न लावलेलं पास्टर नसणार, लग्नात बिर्याणी खाऊन गेले लोक नसतील, पण ते सगळे आपापल्या घरी जाणार, पण तुमच्या दोघांचं बरोबर परमेश्वर येणार. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. What a beautiful picture of marriage. आणि लग्नाचं किती सुंदर असं चित्र या ठिकाणी आहे. You just imagine about your wedding. तुमच्या लग्नाबद्दल तुम्ही कल्पना करा. Wedding is over. लग्न समाप्त झालेलं आहे. Everyone went back to their homes. सर्वजण आपापल्या घरी गेलेले आहेत. And first day, आणि पहिला दिवस morning, सकाळी both husband and wife woke up. दोघं नवरा बायको उठलेले आहेत. And God is there sitting and Amen. waiting for them. आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये बसलेला आहे, तुझी वाट पाहत आहे. Amen. Amen. First day, पहिला दिवस, first morning, पहिला सकाळ, what they do? काय ते करत आहेत? They should spend time with God. ते देवाबरोबर वेळ घालवला पाहिजे. As husband and wife, एक पती पत्नी म्हणून husband and wife पती आणि पत्नी should pray together. ते एकत्र प्रार्थना करायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. That is very important. आणि हे खूप महत्वाचं आहे. Hallelujah. हालेलुया. Husband and wife पती पत्नी should sit together. ते एकत्र बसायला पाहिजे. येस. भांडायला नाही. कशाला जरा बोलायचंय मला. नाही 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 नाही. You should sit together. ते एकत्र बसायला पाहिजे. In love. प्रीतीमध्ये. In affection. आणि त्या अफेक्शन मध्ये. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Even at home, husband and wife should not be far from each other. आणि घरामध्ये सुद्धा नवरा बायको एकमेकांपासून लांब नसायला पाहिजे. Very close to each other. एकमेकांच्या जवळ असायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. You cannot sleep in different places. आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही झोपू शकत नाही. You have to sleep in the same bedroom. आणि एकाच बेडरूम मध्ये तुम्हाला झोपायचं आहे. If bed is not there, that's a different thing. If mat is there, okay, no problem. बेड नाही तर ठीक आहे, मॅट असेल तरी चालतंय. If they should be in one room. पण ते एका खोलीमध्ये असायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. If you hurt each other, जर तुम्ही एकमेकांना त्रास देत असाल, God cannot accept your offerings. परमेश्वर तुमचा अर्पण स्वीकारू शकत नाही. God will not accept your prayers. परमेश्वर तुमची प्रार्थना स्वीकारणार नाही. How is your relationship? तुमचे नाते संबंध कसे आहेत? Do you love each other? तुम्ही एकमेकांवर प्रेम करता का? Do you pray with each other? तुम्ही एकमेकांबरोबर बसून प्रार्थना करता का? Hallelujah. हालेलुया. Pastor, पास्टर, now we are old, Pastor. आता आम्ही म्हातारे झालोय पास्टर. Now it is not, is it necessary? आता सुद्धा ते गरजेचं आहे का? Yes, होय. it is. We have more necessary. आणि आता तर खूप महत्वाचं आहे. Hallelujah. हालेलुया. As long as you are alive, जोपर्यंत तुम्ही जीवित आहे, you are bound with this covenant. तुम्ही या करारामध्ये बांधलेले आहे. Your covenant is not only till you become old. जोपर्यंत हा तुमचा जो करार फक्त तुम्ही म्हातारा होईपर्यंत नाहीये. शादी में लग्नामध्ये जब पति पत्नी शपथ लेते हैं ना, क्या कैसे लेते? Till the death separates us. जोपर्यंत मरण आम्हाला वेगळे करत नाही. कधी असा शपथ घेतला, जोपर्यंत मी भांडत नाही तोपर्यंत मी सगळं तुला बघणार, कष्टात दुःखात राहा, भांडल्यानंतर तू कोण मी? कधी शपथ घेतला असा? नाही. मरूपर्यंत. Amen. ओनली डेथ कॅन सेपरेट यू. फक्त मरण तुम्हाला वेगळे करू शकतो. नॉट युअर वर्ड्स. तुमचे शब्द नाही. नॉट द ऍक्शन्स. तुमची कृती नाही. हालेलुया. Amen. You are bound to live with each other. एकमेकांबरोबर राहणं तुमच्यासाठी ते करार आहे. My dear people of God, देवाचे प्रिय लोक हो, there are 6 complaints in this book of Malachi. आणि मलायकाच्या पुस्तकामध्ये 6 तक्रार आहेत. We have seen 3 complaints. आणि 3 तक्रार आपण पाहिलेले आहेत. All the 3 complaints are very very close to our lives. आणि हे तिन्ही तक्रार आपल्या जीवनाबरोबर खूप जुडलेली आहेत. Hallelujah. हालेलुया. Is it your question that do God love me? हे तुमचा प्रश्न आहे काय, परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो का? God has a question that do you honor God? आणि परमेश्वराकडे एक प्रश्न आहे की तुम्ही देवाचा आदर करता का? And the third question God raises here,
is that do you have good relationship with your life partner? आणि तिसरा प्रश्न परमेश्वर तुम्हाला विचारत आहे, तुमच्या जोडीदाराबरोबर चांगले नातेसंबंध आहेत का? Do you have a faithful relationship with your life partner? आणि तुमच्या जोडीदाराबरोबर एक विश्वासपणाचं नातेसंबंध आहे का? Husband should love, आणि नवरा जो आहे तो पत्नीवर प्रेम करायला पाहिजे, wife should submit. आणि जे पत्नी आहे तो अधीन असायला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. 2 days ago, I saw a video. आणि 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिलं. A lady was telling this. एक स्त्री म्हणत होती, She said, ती म्हणाली, your husband may be useless, but still you need to respect. तुमचा नवरा युजलेस असेल किंवा बिनकामाचा असेल तरी सुद्धा त्याचा तुम्ही सन्मान करायला Your पाहिजे. husband may not done anything, but still you should respect. तुमच्या नवऱ्यानं काही केलं नसेल तरी सुद्धा त्याचा सन्मान तुम्हाला करायचा आहे. Who was telling? आणि कोण सांगत आहे? A wife, a woman was telling एक this. पत्नी, एक स्त्री सांगत होती. A man can say that, एक मनुष्य, एक पुरुष सांगू शकतो, but woman says that it's very important. पण ज्यावेळेस एक स्त्री सांगत आहे हे खूप महत्वाचं आहे. She gave a very beautiful example. खूप सुंदर असं उदाहरण ती दिलेले आहे. Very beautiful example. खूप सुंदर असं उदाहरण दिलेली Let आहे. us think it is raining. जरा विचार करूया, तो एक पाऊस पडत आहे You want to go out. आणि तुम्हाला बाहेर जायचं आहे. At that time, आणि त्या वेळामध्ये what you will do? तुम्ही काय करणार? You will take an 100 rupees umbrella. एक 100 रुपयाचा जो छत्री आहे तुम्ही घेता, And you take that umbrella, you go out, you finish your work and you come back. तो छत्री तुम्ही घेता, तुम्ही बाहेर जाता आणि पुन्हा तुमचं काम आवरून तुम्ही पुन्हा घरी येता. But that 100 rupees umbrella is very important in the rainy season. पण त्या पावसाळ्यामध्ये तो 100 रुपयाचा छत्री तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. Because man made that umbrella for that much work. कारण मनुष्यानं त्या छत्रीचा उपयोग त्या गोष्टीसाठीच बनवलेला आहे. In the same way, त्याच प्रकारे your husband is your umbrella. तुमचा नवरा तुमच्यासाठी छत्री आहे. He may be 100 rupees umbrella. तो तुमच्यासाठी 100 रुपयाचा छत्री असेल. I'm very sorry for that. मी माफी मागतो त्या गोष्टीसाठी. Okay, Amen. you need to respect your husband. तरी सुद्धा तुम्ही त्याचा सन्मान करायला पाहिजे. Pastor वर्षात 4 महिन्यात तेवढा कामाला येतो. Whatever it is, जे काय असेल you need to respect him. तुम्ही त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. When you respect, you are under him. ज्यावेळेस तुम्ही त्याचा सन्मान करता, तुम्ही त्याच्या अधीनमध्ये आहे. You cannot say that my husband is useless. Why should I listen to him? तुम्ही असं सांगू शकत नाही, माझा नवरा बिनकामाचा, मी त्याचं काय ऐकू? You have to listen to him. तुम्हाला त्याचं ऐकायलाच पाहिजे. Because God is the witness in your wedding. कारण परमेश्वर तुमच्या लग्नाचा तो साक्षीदार आहे. Hallelujah. हालेलुया. You are bound in between you. God is there. आणि तुमच्या दोघांमध्ये परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. In the first wedding, Adam and Eve, God was there. आणि पहिल्या लग्नामध्ये आदाम आणि हवामध्ये परमेश्वर होता. Jesus did first miracle in the wedding. आणि पहिला चमत्कार येशूनं लग्नामध्येच केलेला आहे. What does it show? याचा अर्थ काय आहे? The book of Malachi, मलायकाच्या पुस्तकामध्ये the last book, शेवटच्या पुस्तक God talks about husband and wife. परमेश्वर नवरा बायको बद्दलच बोललेला आहे. Then he didn't talk about anything. आणि त्यानंतर त्याने कुठल्याच गोष्टीबद्दल बोललेलं नाही. For 400 years, he didn't write any book. आणि 400 वर्षासाठी त्यानं काय कोणताही पुस्तक लिहिलं नाही. नवरा बायकोचं भांडण मिटवून रे म्हटलं बस आता. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. We need to honor God. देवाचा आपण आदर करायला पाहिजे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. When we think about Malachi, त्यावेळेस आपण मलायकाई बद्दल विचार करतो, don't think only about the tithe. फक्त दशांश बद्दल तुम्ही विचार करू नका. There are 6 issues God raised in this book. आणि या पुस्तकामध्ये 6 तक्रार परमेश्वरानं काढलेला Go आहे. home and read it. मी घरी जावा आणि ती वाचा. Only 4 chapters are there. फक्त 4 अध्याय त्या ठिकाणी आहे. Read 10 times or 20 times in this week. आणि या आठवड्यामध्ये 10 वेळा 20 वेळा तुम्ही ती वाचून काढा. Keep on reading that book. ती वाचतच राहा. God will speak to you. Amen. परमेश्वर तुमच्याशी बोलेल. Let us close our eyes. आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. Loving Heavenly Father, प्रेमळ कृपाळू परमेश्वर, we want to thank you for your presence. आणि या उपस्थितीसाठी तुझा आभार मानत आहे. We want to thank you for the book of Malachi. आणि मलायकाच्या पुस्तकासाठी तुझा आभार मानत आहे. Lord, you want to speak to us every day. आणि परमेश्वरा तुझी इच्छा आहे की तू आमच्याशी दररोज बोलावं. It may be a big message or short message you want to talk to us. तो मोठा संदेश असेल किंवा छोटा संदेश असेल तरी सुद्धा तुला आमच्याशी बोलायचं आहे. That shows that you love us. हे दाखवून देतं की तू आमच्यावर प्रेम करतोस. Thank you, O Lord. धन्यवाद पिता. Thank you, Father. धन्यवाद पिता.